नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आम्ही निघालेलो आहे शॉपिंग करण्यासाठी। दिवाळीची म्हटलं छोटं मोठं सामान लागते। चला तर आपण जाऊन येऊया। एवढ्या दिवस काही तुमच्याबरोबर ब्लॉग शेअरच केलेला नाहीये, कारण की आपल्या दिवाळीच्या नवनवीन रेसिपी त्याच्यामध्ये शूट करण्यामध्ये व्यस्त होते, तेच टाकत होते। म्हटलं चला आज आहे वेळ तर थोडा तरी पण एक रेसिपी राहिली माझी बनवायची, ती आता तिथून आल्याच्या नंतर बनवणार आहे। थोडंफार आपल्याला जे लागतं सामान तेच आणणार आहे, दुसरं काय वगैरे नाहीये। म्हणजे छोटं मोठं काही ना ते मुलीसाठी मुलासाठी आणि माझ्यासाठी थोडंफार सामान घेऊन यायचे। म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी असते आणि म्हटलं आता दुपारा काम वगैरे सगळं झालेलं आहे, चला मग घेऊन या थोडंफार सामान। तर तेच आणायला चाललेली आहे मी। आणि थोडं मला पार्लर मध्ये पण जायचंय। म्हटलं छोटंसं आपलं काम, पण पार्लर मध्ये पण गर्दी असते। मी 3 दिवसापासून विचार करायला लागले, मी आज जाईन उद्या जाईन, माझं जाणंच झालं नाही। तर पार्लरला पण जाणार आहे आणि थोडं सामान पण घेऊन येणार आहे। आता भरपूर असं असते ना दिवाळीचं, म्हटलं जे आवडलं ते घेऊन येणार आणि माझ्यासाठी थोडंफार सामान कायनू घेऊन येणार, त्याच्यासाठी चाललेलो आहे। आणि काम वगैरे सगळं झालंय माझं। आता तिथून आल्याच्या नंतर रेसिपी शूट करायची। एवढा टाइम एडिटिंग वगैरे केलं होतं, त्याला पण थोडाफार टाइम द्यावा लागतोय। आणि म्हटलं तुमच्याबरोबर ब्लॉग शेअरच केला नाही, भरपूर दिवस झाले। आणि दिवाळीचा हा आता नवनवीन तुमच्याबरोबर ब्लॉग येणारच आहे। गावी गेल्याच्या नंतर गावचे आणि तिथं खूप अशी मोठी यात्रा असते, ती पण मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करणारच आहे गावी गेल्याच्या नंतर। आणि ब्लॉगच जास्त भेटणार आहे गावी गेल्यावर, रेसिपी कमी भेटणार शक्यतो, कारण की किचनचा आणि आपला गावी गेल्यावर संबंध कमी असते। आणि आईच्या घरी गेल्यावर तर टेन्शनच नसते, खायचं पियाचं आराम करायचा। त्यासाठी जास्त करून आता तुम्हाला ब्लॉगच बघायला भेटणार आहे। चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करून ठेवा। नवनवीन ब्लॉग आमच्या गावाकडे काय होते कसं नाही सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे गावी गेल्याच्या नंतर। आता आमचं कसं आहे ना, चला तर आता टाइम झालेला आहे, शॉपिंग करायला जाते। आणि जिथं जिथं शक्य झालं ते मी शूट करणारच आहे, जिथं जिथं शक्य नाही झालं ते तुम्हाला घरी आल्याच्या नंतर सांगणारच आहे। चला आता भेटूया, समोर जाऊया, टाइम व्हायला लागलाय। आणि मुलं दोन उभी आहेत, त्यांना पण घाई आहे, पटकन जायचे। आणि फिरायला कोणाला नाही आवडत, फिरायला सगळ्यालाच आवडते। आणि बाहेर गेल्यावर त्यांना तर माहिती आहे, हट्ट केला तर भेटते। चला मग आता बाहेर जर झालं शक्य तुम्हाला मला शूट करायचं, म्हणजे बाहेर गेलं ना सगळे चेहऱ्याकडे बघतात, त्याच्यामुळे मी शक्यतो एवढं कॅमेरा घेत नाहीये। आणि जे झालं ते काढणारच आणि जे नाही झालं ते तर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। चला आता गेलो मग मार्केटमध्ये। मला वाटलं तर गर्दी नसेल, पण गर्दी बघू शकता, भरपूर अशी गर्दी होती। आता गर्दी राहणारच, आता सणसुद्धा आले, ती सगळ्याला सामान वगैरे घ्यायचं असते। आणि इथं हे तोरण होते तर खूप भारी होते, पण लय महाग होते। मला वाटलं होतं घ्यावा म्हणून, पण मग म्हटलं मोत्याचे घेतले जे लगेच तुटून जातात। मग मी बघितले, भाव विचारला आणि बजेटमध्ये नसल्यामुळं मग मी घेतले नाही। आणि पण त्या पण भारी होत्या, सगळंच भारी होतं। पण म्हटलं चला आता आपण काही हे घेतलं नाही मी, पण त्या वगैरे माझ्या मुलीच्या हातातलं ते तुळशीचं होतं, ती बोलली खूप छान आहे मम्मी घे, पण मी काय घेतलं नाही। म्हटलं आता आपल्याला गावी जायचं आहे आणि लगेच म्हटलं पार्लरमध्ये जावं। पार्लरमध्ये लाईन गेली होती आणि कोणीच नव्हतं। मला पण म्हटलं आता चला आपण, आपल्याला काय करायचं नाही, दुसऱ्या ॲब्रोच करायच्यात। पटकन ॲब्रो करून घेतल्या आणि छोटं मोठं सामान जे आहे ते सगळं घेतलं मी। आणि आमच्या दोघी मायलेकीसाठीच घेतलं सामान। आणि म्हटलं संध्याकाळी जाणं होतंय नाही होत, आणि गर्दी पण खूप होती। आणि संध्याकाळी मग काही गेले नव्हते मी, लगेच सामान घेतलं, घरी आले आणि थोडाफार आराम केला। आणि तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच मी काय काय शॉपिंग केली, काय काय नाही। शॉपिंग झाली आणि घरी आलो, म्हणजे 1-1.5 घंटा लागला। भरपूर अशी गर्दी होती मार्केटमध्ये। आणि घरी आल्यावर थोडा आराम केला, थोडाफार नाश्ता केला। चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं काय काय आणावं, काय काय आणलं म्हणून मी सामान। एवढं काय आणलं नाही म्हणा, थोडंफार जे लागते ते, काही मुलीच्या आवडीचं, काही माझ्या आवडीचं, आणि काही काही होतं, काही राहिलेलं। आता गावी गेल्यावर साडी घालायला लागेल, तर मग या पिना घेऊन आलेली मी। तर म्हटलं चला आता चाललो तर असं एवढ्या पिना घेऊन ठेवल्या ना, पण ह्या भेटणारच नाही। असं 2 सापडलेली पिन ठेवून द्यावा, मग तीच साडीला यूज कर। हे पण आणले, म्हटलं आता हे कसं मोठे आपण शालू वगैरे घालतो ना, त्याला बरोबर कामी येते। आणि यानं आहे ना परफेक्ट बसते। आणि एक छोटं एक पिनाचे 2 गोस घेऊन आलेले आहे, म्हणजे सामान घेतलं भरपूर। तर त्याने याचे पैसे घेतले नाही, तसेच दिले। आणि हे एक घेतलं,
चला आता समोर सांगते. गर्दा तर भरपूर होती आणि याच्या अगोदर मी अशा ह्या बांगड्या घेतल्या होत्या बघा, आणि मग मला खूप आवडल्या. ह्याच्या अगोदर मी घेतल्या होत्या, ह्याच्यापेक्षा वेगळी होती डिझाईन, पण ती ना मी घातली आणि ठेवून दिली, म्हटलं नंतर घालन. पण एक माझ्याकडून हरपली, सापडलीच नाही. मग मी काय केलं, म्हटलं जाऊ द्या, मग मार्केटमध्ये काही जाणं होत नाही, मग गेले आणि हे जोड घेऊन आले. आता ह्याला इकडं ट्रेनिंगवर चालू आहे आणि आज गेल्याच्या नंतर परत एक जोड घेऊन आले एक्स्ट्रा म्हणून. म्हटलं चला असू द्या, परत मग जाणं होत नाही. आता कसं आहे, गावी जायचं आहे म्हणून चाललंय शॉपिंग वगैरे करणं, नाही तर मग एवढं काय माणूस स्वतःसाठी काही आणतच नाही. तरी मग हे पण एक्स्ट्रा एक जोड घेऊन आले. म्हटलं चला आता गेले तर घेऊन या. आता हे एक आयलायनर घेऊन आले. हे पहिलं आहे ना माझ्याकडं पेन्सिलचं होतं, पण म्हटलं चला आपण असं यूज करून बघूया. पेन्सिलचं होतं पण त्याचं आहे ना ते पण भारी क्वालिटीचं होतं. पूर्ण एक आता गरम भरपूर व्हायला लागले, फॅन बंद येतं त्याच्यावर, वाईस बरोबर येत नाही म्हणून फॅन बंद केला. आणि हे याच्यासाठी घेतलंय मी की ते पहिलं आहे ना त्याचं झाकण खुल्लं होतं, ते पूर्ण परसला लागून गेलं, पण ते दिवसभर राहायचं. म्हटलं हे यूज करून बघा. मुलगी माझा टिक्का वगैरे लावती, तर मग हे आयलायनर घेतलं. ती पण यूज करते आणि मी पण यूज करते. आणि हे आहे ना मुलीला कडं घेतलं, तिला आवडलं. बोलली आता स्कूलमध्ये तर चालत नाही, पण म्हटलं गावी गेलं तर मुलगी घालते म्हणून मी हे कडं घेतलं तिला. आपण घ्यायला जातो एक, आणि तिला ही टिकली आवडली, तिनं हे टिकली घेतली आणि मला हे घेतलं. माझ्याकडे भरपूर टिकली आहे, पण मी परत ही घेतली एक टिकली. म्हटलं साडीवर मॅचिंग लावायला बरी आहे, आणि त्याच्यासाठी मग मी घेतलं होतं. आता गरम व्हायला लागले म्हणून टेबल फॅन चालू केला, भरपूरच गरम व्हायला लागले. आणि हे टिकल्या घेतल्या मी, म्हटलं साडीवर मॅचिंग बघूया. कार्यक्रम आहे, गावी जायचं, तर मग त्यासाठी मी टिकल्या घेतल्या. समोर मी सांगणार आहे तुम्हाला कार्यक्रम कसाचा आहे, आणि त्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटणार. मुलीसाठी रब्बल घेतलंय बघा, आणि तिला आहे ना तिला रब्बल घेतलं. ती पर्पल आणि पिंक, म्हटलं अगं बाई हे येल्लो घेऊन बघ, तिला हेच पाहिजे. आणि नेल पेंट भरपूर दिवस झाले नेल पेंट घेऊन ठेवले माझ्याकडं, पण त्या घट्टच होतात काय पता. मग परत एक नेल पेंट घेऊन आले, म्हटलं लावूया. आता लावणार होते पण म्हटलं चला शूट करायचे, त्याच्यामुळे मी लावलेलं नाही आहे. आणि मला खूप पायाला खूप आवडते नेल पेंट लावायला, छान वाटतात. आणि पहिली आहे थोडी लावलेली पायाला, पण ती आहे ना त्याचं रिमूव्ह संपलंय, ते साफ करायचं लगेच होतं ना, तर ते संपलं. मी काय करत असते, चाकूनं खरडून काढत असते, असं मी करते बसल्या बसल्या काहीतरी टाइमपास. मग ही घेऊन आले. म्हटलं वाटलं होतं 2-3 घ्यावं, पण खराब होऊन जातात त्या खोलल्या तर काय पता, असे पूर्ण असे आकसून जातात. त्याच्यामुळं मग मी हे घेतलं. आणि एक लिपस्टिक घेतली, माझ्याकडे आहे ऑलरेडी, पण हा शेड मला खूप आवडला म्हणून मी घेतल्या लगेच लावल्याच बघितला. हे बघू शकता, खूप छान वाटतोय, मला आवडला लगेच. मग मी घेऊन टाकला. म्हटलं चला, होती माझ्याकडे एक लिप बाम डेली लावण्यासाठी, आणि एक दुसरी एक भारी होती एक माझ्याकडे लिपस्टिक, तर मला हे शेड आवडला म्हणून मी हे पण शेड घेतला. म्हटलं चला आता गावी चाललो तर घेऊन टाका एक एक्स्ट्रा. हे घेतला. ही दुपारची शॉपिंग होती. आता संध्याकाळी परत जाणार आहे. परत थोडंफार सामान राहिलंय घ्यायचं, तर ते पण मी घेणार आहे. आणि कसं आहे, मुलासाठी घ्यावं लागतं, मुलाचं राहिलंय घ्यायचं. मुलाला टी शर्ट घ्यायचं होतं, मुलांना पण घेतलं, पण आता मी ते तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे, तुम्ही समजून घ्या. घेतलेलं आहे, तर मग ते मी नंतर हेच घेतलं थोडंफार मेकअपचं सामान दुपारचं. आणि हे रब्बड घेतले, म्हणजे छान आहे. मी पण आता कसं वेणी पहिले नव्हते घालत, पण आता घालते, तर मग हे रब्बडचं सेट घेतलं मुलीसाठी. ती पण यूज करते मी, पण पहिले तिचे खराब झाले होते, आणि हे लावलं की बुच्चा कसा फिट्ट बसतोय, त्यासाठी मग मी हेच तिला यूज करते. आणि त्याच्यावरती हे लावला तरी पण चालेल, 2 आडे घालून छान वाटते. आणि जास्त करून ती बुच्चाच बांधते. आता तिचे कट केलेले आहे ना केस, नाहीतर इथपर्यंत केस होते तेव्हा तिचे कट वेणीच राहायचे. आता वेणी नाही आहे, तर तिला हेच आहे, ती बाजूला बसलेली, ती येत नाही कॅमेऱ्यामध्ये. आणि ह्या तोरण घेतलंय मी तुम्हाला याच्या अगोदर मी ते शूटमध्ये बोलली. हे बघा, हे तोरण घेतलं, मला बघताच क्षणी खूप असं आवडलेलं आहे. हे तोरण व्हाईट आणि ब्लू कलरचं खूप आवडलं.
आणि ते मी तुम्हाला एक सांगते तोरणची कहाणी. तोरण जेव्हा ना मी घ्यायला गेले, याच्या भरपूर असे भारी भारी होते मण्याचे वगैरे. याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल, मी शूट केलं होतं थोडंफार क्लिप. तर मण्याची वगैरे भरपूर होती. आपण कसं दुकानदाराला जर जेवढा भाव असला तेवढाच देतो. तो जर बोलला 200 रुपये तर लगेच आपण 200 रुपये देतो. आणि हे काम एक म्हातारी बाई बसली होती आणि हे काम हाताने केलेलं आहे. बोलले आम्ही घरी बसून विणतो. आणि दुकानदारात तुम्ही कसं लगेच 10-20 रुपये म्हटले की लगेच देऊन टाकता, पण आमच्यासारख्याला तुम्ही देत नाही आहे असे बोलत होती. आणि कोणी काय मला एक्स्ट्रा 10 रुपये देणार नाही आहे चहा प्यायला. तर म्हटलं जाऊ द्या, मग मी पण एक्स्ट्रा पैसे देऊन टाकले. जाऊलं म्हातारे माणूस असं जर कोणी बोललं ना मला, तर मला कसं तरी वाटतंय, म्हणजे लगेच रडायला येत आहे. तर मग मी बोलले असू द्या, आपण दुकानात गेलो कोणती गोष्ट घ्यायला तर भाव तो माणूस सोडत नाही ना, आपल्याला आवडली तर लगेच आपण घेतो. म्हटलं जाऊ द्या, कोणाचा तरी भलं होत असं आपल्यासाठी 2 रुपयानं, त्याचं उदाहरण देते आम्ही. तर घ्या हे. तर मग आणि हे भरपूर दिवस आपण धुवून वगैरे ठेवून लावू शकतो आपल्या दरवाजाला. आणि ते तोरण मण्याचे वगैरे घेतलं ना तर कसं आहे ना, ते तुटून पण जातात. तुटलं की प्रश्नच मिटला. तर मग त्यासाठी मग मी हेच घेतलं. मला खूप आवडलं. मी ती आजी भाव कमी करत नव्हती, तर ती मला अशी बोलली तर मला कसं तरी वाटलं. तर मी घेतलं हे आणि एक्स्ट्रा तिला पैसे पण दिले. म्हटलं असू द्या, तुमच्या आशीर्वादानं चांगलं आहे आणि तुमचा पण आशीर्वाद आहे की माझ्याबरोबर, त्याच्यामुळे तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. ब्लॉग आता मी गावी पण जाणार आहे, गावाकडचे ब्लॉग मी टाकणारच आहे. तर असं काही ह्या पडद्याचं तोरणचं झालं होतं. आणि एक ताटावरचं पण होतं, पण म्हटलं मी आता नंतर कधीतरी घेईन. आता गावी चालले त्याच्यामुळं नको जरा. आणि भरपूर असं गावी चालल्यावर ॲडजस्ट करावं लागते, त्याच्यामुळं मी घेतलं नव्हतं. घेणार आहे मी, पण नंतर घेणार आहे. मग मला हे आवडलं म्हणून मी घेतलं. आणि असं काही झालं या पडद्यात. ते दुसरं मला खूप आवडलं होतं मण्याचं, पण मण्याचं मी याच्यासाठी घेतलं नाही. म्हटलं तुटून वगैरे जाईन, असंच घेऊया कधीतरी. माझ्या खूप इच्छा होती, पण मला हे कलर आवडला, व्हाईट आणि ब्लू, त्याच्यामुळं मग मी असं तोरण घेतलं. असा काही आजचा दिवस गेला आमचा. आता संध्याकाळी पण जाणार आहे शॉपिंग करायला. संध्याकाळचा जर झाला ब्लॉग तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करा. आणि संध्याकाळी पूर्ण लाईटिंग वगैरे खूप एकदम असं भारी वाटतंय ना. तर बघूया, जाणार तर आहे संध्याकाळी घेण्यासाठी सामान राहिलेलं. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी. जर मी केलं शूट तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार ह्याच व्हिडिओमध्ये. बाय.